गाइस येस वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज आहे उल्हासनगरमध्ये शो. आत्ता दुपारीच जसं लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं दुपारीच आलोय वाड्यावरून. हार्डली 1 तासाचा बफर होता. त्या 1 तासात पटापट गाडी धुवून घेतली, सामान लोड केलं कारण का सामान लोडेड नव्हतं गाडीत. सामान लोड केलं, त्यानंतर थोडं फ्रेश वगैरे होऊन शेव वगैरे करून आता लगेच खाऊन निघालोय उल्हासनगरला. ऑफकोर्स इव्हनिंग टाईम आहे, अचानक आलेला शो आहे. इव्हनिंग टाईममध्ये मुंबईचं ट्रॅफिक आपल्याला माहितीच आहे. त्यातून कल्याण आणि ठाणा माझीवाडा हे जे ट्रॅफिक आहे हे कोणाला नव्याने सांगायची गरज नाही. होपफुली वेळेत पोचीन. अंकित नाही आहे, अंकित डायरेक्ट ऑफिसवरून पोचणार आहे. सो अंकितची वाट बघूया. मलाच आज सगळा सेटअप करायचा आहे. सेटअप काढायच्या वेळेला अंकित येणार आहे ऑफकोर्स. सो आणि उल्हासनगरवरून आपण डिरेक्टली कुठेतरी पुढे जाणार आहोत. सो त्यासाठी स्टे ट्यून. लेट्स गो उल्हासनगर. हा सुंदर असा डेकोर केला आहे रॉयल गार्डनला, जिकडे आपला इव्हेंट आहे आणि हीच त्याची एंट्रीची जागा आहे. ऑलरेडी सेटअप लागला आहे. व्हेन्यूला पोचलेलो आहे. हल्दीचं फंक्शन आहे. सब काउंट पे ध्यान दो, काउंट पे ध्यान दो. हा अँकरचा आवाज आहे आणि आफ्टर हल्दी आपली प्लेइंग आहे. सेटअप माझा रेडी आहे. आय एम प्लेइंग टुडे विथ DJ लकी. रेडी 3 काय चाललंय बघूया. द हल्दी फंक्शन. चलो झूम मार. 5 बाकी इकडे आहेच. चलो 10 तिकडे बघू. चलो परफेक्ट. हा अंकित, तुझा फेवरेट प्रकार आहे. तुझा फेवरेट प्रकार आहे. 2 प्लेट 2 खाणार आहे. आणि उल्हासनगरचा शो करून आम्ही पटकन खाऊन पिऊन निघालो. एक अर्धा तासाची फक्त नॅप घेतली आणि निघालोय कुठेतरी. कुठे ते बघूया. सो गाईस, कालचा आपला उल्हासनगरचा गिग झालेला आहे. 3 तास ड्राईव्ह करून आलो आहे नाशिकमध्ये. जे सांगायचं होतं ते सांगितलं नव्हतं. हिअर वी आर इन नाशिक अँड ऑफकोर्स सोबत आपला माणूस आहे ज्याला पिकअप केला आहे. ही हॅज बीन टू हिज गिग. तिथून तो डिरेक्टली आला आहे उल्हासनगरला. 1-1.5 तासाची झोप मिळाली काहीतरी. पॉवर नॅप घेतला आहे. 3 तास ड्राईव्ह करून पोचलो आहे. इट्स 6 AM इन द मॉर्निंग अँड नाव वी आर ॲट रॅडिसन ब्लू नाशिक. लेट्स चेक इन. हा क्या बात है. मॉर्निंग 6 AM. Just checked in Radisson Blue Nasik with my DJ Teddy Berry Bet सचिन सावंत. काय करतोयस सचिन? टेम्परेचर अरे यार 10 डिग्रीमध्ये पण AC लावतोय माणूसा. 10 डिग्रीची हवा आतमध्ये नाही येत ना. गुड नाईट. गुड मॉर्निंग टेड. सचिन, गुड मॉर्निंग. दात घासायची प्रक्रिया सुरू आहे. एकदम क्लासिक मिरर मिळालाय. क्लासिक वाला विषय आहे. एकदम छान. हा दुपारची झोप झालीये. दुपारची झोप बाकी आहे. आणि आपले साहेब सॅन्टाने आणले सॅन्टा गिफ्ट. सॅन्टाने भरपूर गिफ्ट आणले आहेत. हा सो गाईस, आत्ता दुपारभर छान नाश्ता केलेला मॅगडीमधून आणि नंतर परत जरा रेस्ट केला. नाव वी आर गेटिंग प्रिपेअर्ड फॉर आवर इव्हनिंग थिंग. आपला शो आहे. जस्ट एक हॉट शॉवर घेतला सुस्ती घालवायला. 3-4 दिवस जी झोप नव्हती झाली ती आज फायनली थोडी का होईना प्रॉपर झाली, पण छान झाली. सो वी आर गेटिंग रेडी नाव. 2-3 तासात आपला परफॉर्मन्स असणार आहे. त्याआधी साऊंड चेक आहे. अंकित गेलाय खाली. अंकित इज डुईंग द सेटअप आणि त्याचा जसा कॉल येईल की सेटअप इज रेडी मग मी साऊंड चेक करायला खाली जाईन.
So till then, let's get ready. And of course, Radisson Blue made me do this. चेकला आलोय. अंकितने अख्खा सेटअप लावलेला आहे. इकडे मागे स्क्रीन आहे, इकडे आहोत आणि दिस इज गोइंग टू बी द डान्सिंग फ्लोअर. इकडे डान्सेस होणार आहेत. समोर तिकडे कपल्स असतील. डान्सर्स आर ऑल्सो गेटिंग प्रिपेअर्ड. कोरिओग्राफी चालू आहे आणि इकडे कन्सोल आणि आपला सेटअप इट गोज इन व्ही. अंकितने गुड सेटअप. अंकित गुड टू गो. मागचा माणूस बघ झोपा काढतोय निर्लज्जासारखा. अरे आत्ताच आंघोळ करून आलो, कसला झोपा. झोपतोय. गुड. असं व्ही शेप सेटअप घेतोय. मागे LED स्क्रीन पण दिसायला. टेक्निशियन्स पण सगळे सपोर्टिव्ह आहेत. सो दॅट मेक्स अ गुड सेन्स. सेटअप लागलेला आहे. मागे थ्रस्ट पण आहे. अँड येस, दिस इज द डान्सिंग फ्लोअर. ड्रोन पण उडतोय. सापसूप. आपला पण साऊंड चेक चालू झाला आहे. अंकित इज डुईंग द साऊंड चेक. मी बाहेरून जज करतोय. मागे पायरोचं पण चालू आहे. अंकित इज डुईंग द साऊंड चेक. टेस्टिंग पण चालू आहे प्रोडक्शनची. लोज नको आहेत, ओनली हाईज. आणि या हॉलचं बघशील आमच्यासाठी पण काहीतरी नवीन आहे. सराउंड साऊंड लागला आहे. सो देअर इज वन PA. मागे एक PA आणि तिकडे एक PA. म्हणजे टोटल हॉल इज सराउंडेड बाय PAs. याला सराउंड साऊंड म्हणतात. फर्स्ट टाईम करतोय. अँड अंकित इज प्लेईंग. साऊंड चेक करतोय. त्याने एकदा अख्खा साऊंड चेक केला. मी PAला ओके बोललो की मी करणार. त्याचा झाला की आम्ही करणार. आणि हा PKचा साऊंड चेक चाललाय. त्याचा असिस्टंट कम त्याचा हेल्पर कम त्याचा मित्र अंकित ऑन द ड्रम. तुझ्या हिशोबाने कर. भाई किती टाइम लागतो हा साऊंड चेकला ते पहिलं सांग. आता तुम्ही कन्सोलमध्ये पटकन करून जाता. हा भाई, आम्हाला तास लागतात. म्हणून अंकित आहे. बंबानीच देत. गुड. बघाल तर माझ्यापेक्षा बंबानीचे कपडे चांगले आहेत. बंबानी आर्टिस्ट खरा वाटतं. बट व्हेन्यू पण दाखव. कसला व्हेन्यू केलाय. सराउंड साऊंड आहे. फॉर द फर्स्ट टाइम. काय PK शेट काय चाललंय. थंडीमुळे बाया खूप चढलाय. सो इट इज साऊंडिंग व्हेरी हेवी. थोडा उतरवायचा आवाज. आपला XLR वाला डोल आहे ना म्हणून. मायस्ट्रो ॲट वर्क. आता झाला बघ. आता बघ आवाज साऊंड बघ. मगाशी डुम होता. आता चेक. दादा तुम्हाला टोटल मॉनिटर्स किती आहे. मॉनिटर्स बघ. 1 2. हे परकशनचे मॉनिटर आहे. ओके परकशनचे मॉनिटर लाईव्ह मिक्सरमधून येणार. ओके कारण का त्याच्यात काय कटछेड नाही होणार. जे आधी बॅलन्स करणार तेच लॉक राहणार. ओके. टेडचा जो आहे हां. टेडचे 2 मॉनिटर आहेत. ते डायरेक्ट बूथमधून जाणार. म्हणजे अच्छा. दे वोंट हॅव ॲक्सेस विथ लाईव्ह मिक्सर. ओके ते ओके. 2 त्याचे इंडिव्हिज्युअल झाले. तो काही कमी जास्ती करतोय. आपल्याला काही फरक नाही. काय प्रॉब्लेम. टोटल 4 मॉनिटर्स ओके. ऑन स्टेज. सराउंड आहे म्हणून आपण अच्छा. 4 मॉनिटरमध्ये करतोय. नाही तर आपल्या पुढे पण 2 मॉनिटर येतात. सो ओके 4 मॉनिटर्स टोटल. 2 फॉर परकशन्स, 2 फॉर कन्सोल. परफेक्ट. शोच्या आधी थोडं सूप पिऊया. आणि साहेबांचा पोटोबा चालूच आहे. पहिले पोटोबा मग विठोबा काय. अंकित पण सूप पितोय छान पैकी. हा नूडल्स धनिया टाकला का अंकित.
सो पहिले थोडं सूप पिऊन मग चेंज करायला जाऊया, म्हणजे वी कॅन परफॉर्म विथ अन गुड एनर्जी. चलो ऑल सेट. जॅकेट घालूया. रात्रीचे जवळपास 11:45 वाजलेत आणि आत्ता कॉल टाईम आलाय. टेड गेलाय खाली. नाव इट्स टाइम फॉर मी टू हिट द स्टेज. जस्ट 2-3 मिनिट्स जॅकेट घालून तयार होऊया अँड लेट्स मूव ऑन. चलो अंकित. सो वी ऑल सेट. संगीत आफ्टर पार्टी चालू झाली आहे. डीजेने टेक ओव्हर घेतलेला आहे. दॅट इज टेड. नाव इट्स टाइम फॉर मी टू हिट द स्टेज. लेट्स गो. The beautiful corridor. Come first. Shows, over 1,200 plus wedding shows, performed for celebrities, you name it, and he has performed for it. And tonight, he is performing for all of us live. Experienced television band artist specialized in Afro and original Bollywood music set. Ladies and gentlemen, please put your hands together for the very famous percussionist PK in the house! फायनली सेट झालाय. वाजलेत सकाळची 5 वाजता सेट संपलाय. टेड निघालाय. खाली अजूनही क्राऊड नाचतोय. मॅड क्राऊड, मॅड एनर्जी आणि प्रोडक्शन A1. फर्स्ट टाइम सेंटर स्टेज होता. सेंटर स्टेज सोबत सेंटर डान्स फ्लोअर पण आणि मेनी ॲक्ट्स हॅपन. ते आधी व्हिडिओजमध्ये दिसलं असेल. बट टोटली अ गुड एक्सपिरियन्स. साहेबांना पिळून घेतलाय पार्टीने आणि मग साहेबांनी कन्सोल सोडलाय. बट मॅड. आज साहेबांनी मला पण पिळून घेतलाय. इतकं बट इट वॉज टोटली गुड. आता खरा टास्क आहे. एक शो माझा झाला. आता दुसरा शो आहे जो इथून ड्राईव्ह करत जायचंय ठाण्याला. आता सकाळी 5 वाजता. का तर आमच्या माणसाला डबल इन्कम आहे. अंकितला डबल इन्कम आहे. अंकितला ऑफिसला पोहोचायचंय म्हणून विदाऊट रेस्ट फक्त चेंज करून लगेच निघणार. मला विश करा. मी एकटाच चालवणार आहे. दोघं झोपणार आहेत. गुड नाईट. सो फायनली गाडी लोड झाली आहे. टेड बसलाय. अंकित साहेब बसलेत. वी आर रिटर्निंग बॅक टुवर्ड्स ठाणे. गणपती बाप्पा मोरया. हार्डली एक 15-20 किलोमीटर आलोय आणि गेले 25 मिनटं आम्ही असेच आहोत. यू कॅन सी इट्स अ स्टँड स्टील ट्रॅफिक पण नाही. सगळी गाड्या बंद करून बसलेत. ह्याला आत्ता ऑलरेडी 25 मिनटं झाली आहेत. अजून किती वेळ लागेल माहीत नाही. लेट्स होप फॉर द बेस्ट. सगळीकडून जाम आहे. सगळीकडून सगळ्या गाड्या कशाही थांबलेत. पोलीस कधी काढतील त्याच्यावर आहे. आणि 1.5 तास एकाच ठिकाणी उभं राहून फायनली समृद्धी महामार्ग घेऊन निघालोय मुंबईकडे. आता काहीतरी वेग आलाय. फायनली घरी पोचलेलो आहे. 4 तास प्रवास करून 1.5 तास ते एकाच ठिकाणी उभे होतो. पण आता टेडला आणि अंकितला दोघांना एकत्र घरी सोडून घरी पोचलेलो आहे. ते 3 दिवस खूप धमाल केली आहे. तुम्ही पण बघितलं आहेत. पण येतानाच्या ट्रॅफिकने खूप वाट लावली. एक ट्रेलर कंटेनर मे बी पलटी झालेला म्हणून 1.5 तास गाडी एकाच ठिकाणी उभी होती इगतपुरीच्या आधी. सो एकटाच ड्राईव्ह करत असल्यामुळे झोप अपुरी. आता अख्खी रात्र झोपलो नाही आहे. काल दुपारी जे उठलो आहे ते आत्तापर्यंत झोपलो नाही आहे. सो येस घरी पोचलो आहे.
झोपतो आता. तुम्ही पण मजा करा, आराम करा, मस्त राहा. भेटूया पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. टिल देन शबा खेर.